मुंबईतील जीएस सहकारी बँकेच्या लालबाग शाखेत तब्बल 25 लाख रुपयाहून अधिक रकमेच्या अपहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। बँकेतील कनिष्ठ लिपिक आणि लेखापाल ज्ञानेश्वर घोगरे याने खातेदारांच्या मुदत ठेवी परस्पर तारण ठेवून लाखो रुपयांचे कर्ज काढल्याचा आरोप आहे। मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर घोगरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत 6 खातेदारांच्या मुदत ठेवींवर तब्बल 41,25,000 रुपयांचे कर्ज मंजूर केले। विशेष म्हणजे यासाठी कोणतीही आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली नव्हती किंवा कर्जाची नोंदही रजिस्टरमध्ये करण्यात आली नव्हती। हा प्रकार फेब्रुवारी 2026 मध्ये उघडकीस आला, जेव्हा 4 मुदत ठेवी तारण ठेवून 24 लाखाहून अधिक रक्कम काढल्याचे रोखपालाच्या निदर्शनास आले। चौकशीनंतर संबंधित रक्कम ज्ञानेश्वर घोगरे आणि त्याच्या पत्नीच्या खात्यात वर्ग झाल्याचं समोर आलं। बँकेच्या ऑडिटमध्ये एकूण 25,73,000 रुपयाहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचं स्पष्ट झालं। या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घोगरे याला यापूर्वीच बँकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे। या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, मुंबई।